आपलं स्टॉप. इथं एस टी थांबते. भात लावणी झालेली पण काही जाता येणार नाही बसमध्ये. सो इथे ह्या शेतामध्ये आपल्या क्रिकेटची मॅच झाली होती. DPL क्रिकेट टुर्नामेंट झालं होतं. ते शेत आहे बघाल सर. नाही झाड आहेत, झाडं वाढलेली आहेत. त्यावेळी पूर्ण म्हणजे हे होतं काय बोलतात त्याला, झाडं वगैरे काय नव्हती इकडे, मोकळं होतं सगळं. हे आहे थोडा दूर लांबमध्ये काही लोक आहेत, शेती करत आहेत, भात लावत आहेत मला वाटतं. हां सो बघा रस्त्यावर पाणी आलं म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे गावाला सुद्धा. पावसाची ही मजा घेण्यासाठी आमच्यासारखी लोक गावाला येतात. कारण जेव्हा गावी होतो तेव्हा हे पावसाचे दिवस आम्ही बघितलेले. पावसाचे दिवस काय असते, पावसात खूप मजा असते. वातावरण थंडगार आणि जे हिरवळ आहे बघत असाल तुम्ही, पूर्ण हिरवगार झालेलं आहे. कोकणचं हेच खरं सौंदर्य. पावसामध्ये कोकण अजून खुलून दिसतो असं म्हणतात. त्याचं कारण हेच आहे की संपूर्ण हिरवगार बघत आहे समोर. फक्त रस्ता दिसतोय, बाकी हिरवं झाडं, गवत बघा कसं आहे रोडला. हे तुम्हाला मे महिन्यात किंवा पाऊस गेल्यानंतर हे बघायला नाही मिळणार. बऱ्याच प्रकारची खूप झाडं आहेत. ही फक्त पावसातच येतात, ह्यांना कोण लावत नाही काय नाही. हे बघा हे जे झाड आहे ना, चिरडा बोलतं त्याला, ते कोण लावत नाही, ॲटोमॅटिक येतं इथे पाऊस पडायला लागल्यावर. आणि त्याला फुलं आता गणपतीत येते, लाल फुलं येतात. सहज आपण आलो फेरफटका मारायला. घूमने फिरत हे बघा वॉट अ व्ह्यू, खतरनाक व्ह्यू आहे. वरती बघा पाऊस झालेला आहे, पाऊस आणखी पडणार आहे. काय काय ढग झालेले आहेत आणि हे ढग कोसळणार आहेत खाली. पाऊस तर पडेल, पडायला सुद्धा पाहिजे, पाऊस पाहिजे. पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे गावाच्या ठिकाणी. त्यामुळे पाऊस पाहिजे. बरंच वातावरण झालं.
बघा. आणि कोकणातली लोक ह्या गोष्टीसाठी खूप आतुरलेलं असतं. कोकण नेहमीच सुंदर आहे. पावसात अति सुंदर असतं ते, म्हणजे पावसामध्ये पूर्ण चेंज झालेलं असतं. बघा, हे वडाचं झाड तुम्ही बघितलं असेल मागे, आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये हे झाड आहे आणि मी पानं काढत आलो होतो. त्या इकडचं वातावरण त्यावेळीचं म्हणजे परिसर बघा आणि आत्ताचा परिसर बघा, खूप चेंजेस आहे. पाऊस गेला. इथून मागे जाऊया परत. वडाचं झाड ते युटर्न. रस्ता बघा कसा सुंदर दिसतोय. दोन्ही साईडला हिरवीगार झाडीमध्ये रस्ता. व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. वॉटरफॉल दाखवतो. पाणी कसं येतं. सुंदर दिसते ना. ते बघा आणखी
पुन्हा आलो स्टॉप जवळ रिटर्न. तिथून राईट साईडने ना एक चालत गेल्यावरती एक ओळ आहे, पर्याय आहे आमच्या इथे छोटासा. बघूया संध्याकाळपर्यंत तिथे जायला मिळालं पर्यावर. करत नाही हा त्या वाटेने गेला ना पर्याय. पुढे थोडं चालत गेलं हो गे तिथे जाता आलं तर. तिथे आपले शेत पण आहे, असंच शेत आपलं शेत. चला तर मग व्हिडिओ इथे चेंज करूया. का पावसातून तुम्हाला गावचा रस्ता पावसाचं वातावरण कसं असतं आमच्या घरी दाखवलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि कोकणातील बऱ्याचशा गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलवरती. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.